सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा वाद सुरू असलेला पाहायला मिळतोय। अर्थात या वादामध्ये रुपाली चाकणकर या जिंकताना पाहायला मिळतात, कारण रुपाली पाटील ठोंबरे यांचं या सगळ्या वादाच्या नंतर प्रवक्ते पद काढून घेण्यात आलं। ज्या फेरनियुक्त्या केल्या गेल्या त्यामध्ये त्यांना स्थान देण्यात आलं नाही। त्यांच्या ऐवजी ज्या रुपाली चाकणकरांकडे ऑलरेडी 2 पद होती, त्याच रुपाली चाकणकरांना आणखी एक प्रवक्ते पद दिलं गेलं। या सगळ्याच्या नंतरच आता पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्या असणाऱ्या रुपाली ठोंबरे या कुठेतरी प्रचंड व्यथित किंवा आपण म्हणू शकतो नाराज असलेल्या पाहायला मिळतात। गेल्या ज्या दिवशीपासून खरं तर हा निर्णय आला, काल सकाळपासून आतापर्यंत त्या माध्यमांच्या समोरही आलेल्या नाहीयेत। उद्या मात्र त्या अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि याच भेटीनंतर त्या पक्षात राहणार की पक्ष सोडणार याविषयीचा निर्णय सुद्धा घेणार आहेत। त्यामुळे सध्या रुपाली विरुद्ध रुपाली हा वाद जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पेटलेला पाहायला मिळतोय। रुपाली पाटील नेमकं काय करतील या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा रुपाली पाटील ठोंबरे या खरं तर पूर्वीपासून म्हणजे अगदी त्या मनसेमध्ये होत्या तेव्हापासून त्या अगदी धडाडीच्या आणि स्पष्ट वक्त्या नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत। आतापर्यंत कुठलाही मुद्दा त्यांनी जेव्हा जेव्हा उचललाय त्या प्रत्येक मुद्द्यावरून त्यांनी समोर कुणीही असेल, कितीही मोठा नेता असेल तरी त्याच्यावर अगदी कडक शब्दांमध्ये टीका केलेली आहे। त्यांचा जो काही विरोध आहे हा विरोध नेहमीच त्या दर्शवताना पाहायला मिळत असतात। त्याचमुळे कुठेतरी ज्यावेळी रुपाली चाकणकर यांना मुळात महिला प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे असताना ज्यावेळी त्यांना पुन्हा एकदा महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं गेलं त्यावेळीपासूनच रुपाली पाटील कुठेतरी नाराज पाहायला मिळत होत्या। कारण याच रुपाली पाटील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या, अनेक वर्षांपासून नगरसेविका होत्या। ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यानंतर सुद्धा त्यांनी दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि इतक्या सगळ्या निर्णयाच्या नंतरही आपल्याला अपेक्षित असं पद आपल्याला आपल्या पक्षाकडून मिळत नाहीये अशी कुठेतरी नाराजी किंवा खंत त्यांच्या मनात वेळोवेळी दिसून आलेली होती। त्यामुळे ज्यावेळी रुपाली चाकणकर ज्या मुळात नगरसेविका सुद्धा नव्हत्या त्या रुपाली चाकणकरांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या एखाद्या संविधानिक पदावरती बसवलं गेलं, त्याचबरोबर त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदही दिलं गेलं, त्यावेळी अगदी वेळोवेळी या सगळ्यावरती रुपाली पाटील यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती किंवा पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद अशाच पद्धतीचं कुठेतरी फॉर्म्युला ठरवला गेला पाहिजे, प्रत्येकाला संधी मिळायला हवी असं त्या अनेकदा बोलताना पाहायला मिळालेले होत्या। मात्र अशाच पद्धतीने त्यांचं हे जे काही बोलणं होतं तेच बोलणं त्यांना भोवलं असं कदाचित म्हणावं लागेल। कारण रुपाली विरुद्ध रुपाली वादामध्ये रुपाली पाटील यांनी इतकं काही त्या बोलून गेल्या आणि रुपाली चाकणकरांनी मात्र फारसे रिप्लाय त्यांना त्यावरती दिलेले दिसले नव्हते आणि हेच सगळं घडून गेल्याच्या नंतर त्यांचं प्रवक्ते पद जे आहे फेरनियुक्त्या करण्यात आल्या आणि या फेरनियुक्त्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं नाही। मात्र ज्यावेळी हा निर्णय आला त्यानंतर सुद्धा रुपाली पाटील या अजूनही त्यांची जी काही भूमिका होती किंवा रुपाली चाकणकरांनी अगदी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये जे काही म्हटलं किंवा वैष्णवी हगवणे प्रकरणापासून त्यांच्यावरती जी काही टीका होतीये या टीकेवरती अजूनही ठाम असल्याचं त्यांच्या एकंदरीत पोस्टमधून अजूनही पाहायला मिळतंय। त्याविषयीच्या त्यांच्या नेमक्या पोस्ट काय आहेत हे पाहणार आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं घडलं त्यानंतर त्यांनी केलेली ही पोस्ट आहे। या पोस्टमध्ये जर आपण बघितलं तर अगदीच म्हणजे ज्यावेळी ही नियुक्त्यांची यादी जी आहे ती आलेली होती त्यावेळेसची ही पोस्ट आहे। या पोस्टमध्ये सुद्धा ते असंच म्हणतात की नमस्कार, जय महाराष्ट्र, मी आज पुण्याच्या बाहेर आहे, प्रवासात असल्यामुळे माझा संपर्क होऊ शकला नाही। आज पक्षानं नव्या प्रवक्त्यांची नेमणूक केली आहे, त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशाली नाई नागवडे यांची नावं नाहीयेत। आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सज्ज आहोत, पक्षाची कामं जोमानं करणारही आहोत। या यादीबद्दल अजितदादांना प्रत्यक्ष भेटून आणि बोलून याविषयीची सर्व माहिती घेईल आणि मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल। मुळात ज्यावेळी त्यांनी ही पोस्ट केली त्यानंतर माध्यमांनी अनेकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ही पोस्ट आल्याच्या नंतर लगेचच समजलेलं होतं की नाराजी आहे। मात्र ही नाराजी त्यांनी उघडपणे अजूनही माध्यमांसमोर बोलून दाखवली नाही आणि सगळ्यात पहिल्या दिवशीपासून माझं जे काही म्हणणं आहे हे मी पक्षाचे अध्यक्ष असलेले अजितदादा यांच्या पुढे मांडेन या त्यांच्या मतावरती त्या ठाम असलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। ही पोस्ट त्यांनी काल केलेली होती ज्यावेळी ही सगळी यादी जी आहे ती जाहीर झाली। त्यानंतर त्यांनी आणखी 2 पोस्ट केल्या, त्या पोस्ट सुद्धा पाहणार आहोत। आज जर पाहिलं तर आज पुण्या मुंबईमध्ये जे आरक्षण आहे, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होता, म्हणजे ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत
या निवडणुकांमध्ये जे आरक्षण पडणार आहे प्रभागांवाईज त्यावाईजचं सगळं जे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार होता त्या कार्यक्रमाची पोस्ट सुद्धा त्यांनी केली आणि या आरक्षण सोडतीसाठी आम्ही तयार आहोत अशा पद्धतीची त्यांची आणखी एक पोस्ट पाहायला मिळालेली होती. त्यानंतर आणखी त्यांनी एक पोस्ट केलेली आहे ती अगदी दुपारी केली आहे म्हणजे काही वेळापूर्वी केली आहे. मात्र या पोस्टच्या आधी त्यांनी जी पोस्ट केली होती ती पोस्ट जास्त महत्वाची. आपण जर बघितलं तर या पोस्टवरून आज दिवसभर प्रचंड चर्चा झालेल्या पाहायला मिळाल्या. शेतकरी कन्या असलेल्या डॉक्टरांना न्याय देता आला नाही, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार, माझा आवाज दाबला जाईल. प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचलीय. आमचा इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही तर गरज पडली तर ख्वाडा करणाऱ्यांचा आहे. अशा पद्धतीचं एक पोस्ट जी आहे ती त्यांनी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ख्वाडा नावाचा एक चित्रपट होता, ज्या चित्रपटामध्ये सुद्धा प्रस्थापितांच्या विरुद्ध जाऊन स्वतःची जी काही क्रांती आहे त्यांचं जे काही म्हणणं आहे हे मांडलं गेलेलं होतं आणि तशाच आशयाचा हा चित्रपट होता. त्यामुळेच त्या चित्रपटाची खरं तर या ठिकाणी रेफरन्स देण्यात आलाय, संदर्भ देत त्यांनी ही पोस्ट केली आहे. प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले. हे नेमकं कुणासाठी म्हटलं गेलंय याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध आपण बोलत राहू, माझा आवाज दाबला जाईल अशा पद्धतीचा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र अजूनही आम्ही अन्याय सहन करणार नाही या त्यांच्या भूमिकेवरती त्या ठाम आहेत. म्हणजे ज्या दिवशीपासून त्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात बोलत होत्या तेव्हापासून वेळोवेळी असं म्हटलं गेलं होतं की रुपाली चाकणकरांविरोधात त्यांनी असं नाही बोललं गेलं पाहिजे किंवा एकाच पक्षात राहून दोन महिला नेत्या इतक्या खालच्या थराला जाऊन एकमेकींबरोबर वाद का घालतात अशा पद्धतीने त्यांना बोललं गेलं होतं. मात्र वेळोवेळी या सगळ्यावरती रुपाली पाटील यांनी त्यांचं मत ठेवलेलं होतं की मी अन्यायाविरुद्ध बोलतेय, मी चुकीच्या गोष्टींविरोधात बोलतेय. जरी ही चुकीची व्यक्ती किंवा मग ह्या चुकीच्या गोष्टी माझ्याच पक्षातल्या नेत्यांकडून होत असतील तरीही माझी त्यांच्याशी वैयक्तिक कुठल्याही पद्धतीची दुश्मनी नाहीये. पण या सगळ्यामध्ये मी बोलणार, जर कुणीही चुकीचं करत असेल माझ्या पक्षातले असो इतर पक्षातले असो मी बोलणार. ही त्यांचं जे काही म्हणणं होतं ते म्हणणं त्यांनी या पोस्ट मधून सुद्धा पुन्हा एकदा दाखवून दिलं. दुसरीकडे आज जेव्हा आरक्षणाची सोडत पार पडली त्यानंतर त्यांनी केलेली ही पोस्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था 2025 ची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. मी सज्ज आहे दमदार कामाच्या जोरावर आणि लोकांच्या प्रेमावर विश्वासावर हे सगळं निवडणुका पार पडण्यासाठी मी सज्ज आहे अशा पद्धतीने त्यांनी एक पोस्ट केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना रुपाली पाटील ठोंबरे या स्वतः आता खरं तर या सगळ्यानंतर कुठेतरी त्या स्वतः सामोरे जाणार आहेत हे त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितलेलं पाहायला मिळतंय. मात्र त्या कुठल्या पक्षाकडून या निवडणुकांना सामोरं जाणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मुळात ज्यावेळी हे सगळं प्रकरण झालं, काल जेव्हा नवनियुक्त प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं तेव्हा वेळोवेळी माध्यमांनी रुपाली पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्या शहराच्या बाहेर असल्यामुळे कुणालाही अवेलेबल झाल्या नाहीत. मात्र तरी सुद्धा उद्या पक्षाचे अध्यक्ष असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्याचा दौरा आहे. पुणे दौऱ्याच्या दरम्यान रुपाली पाटील या स्वतः दादांना भेटायला जाणार आहेत. या फेरनियुक्त्यांमध्ये त्यांना स्थान नेमकं का देण्यात आलं नाही, त्यांचं पद का काढून घेतलं गेलं, त्यांचं चुकलं होतं काही म्हणून त्यांचं पद काढलं की इतर कुणाला केवळ पद द्यायचं होतं म्हणून त्यांचं पद काढलं, अशा सगळ्याच अनुषंगाने त्या या सगळ्यामध्ये अजितदादांची त्यांची जी काही चर्चा आहे ही चर्चा करणार आहेत. दुसरीकडे सूरज चव्हाण म्हणून जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते असं म्हणतात की नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा फेरनियुक्ती देण्यात आली नाहीये असं ते म्हणतात. त्यामुळे खरं तर रुपाली पाटलांची ही जी काही फेरनियुक्ती झाली नाही ही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी झाली नव्हती, झालीये की मग या सगळ्यामधून कुठेतरी रुपाली पाटलांचा आवाज दाबायचा होता. त्यांना या सगळ्या जे काही त्यांना माध्यमांमधून इतकं सगळं फुटेज मिळतंय खरं तर ते कुठेतरी थांबवायचं होतं आणि पक्षांतर्गत जे वाद चव्हाट्यावर येतात हे वाद थांबवण्यासाठी तर हे सगळं केलं गेलं नव्हतं ना. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अर्थातच उपस्थित केले जातात. त्यामुळे उद्या जेव्हा अजितदादांची आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची भेट होईल या भेटीनंतर त्या पक्षात राहणार की पक्ष सोडणार अशा सगळ्याच बाजूंनी त्यांची जी काही भूमिका असेल त्या स्पष्ट करणार आहेत. दुसरीकडे अशी देखील माहिती आहे की रुपाली पाटील ठोंबरे यांना आतापर्यंत 3 विविध पक्षांच्या ऑफर ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. मुळात नगरसेविका म्हणून रुपाली पाटील ठोंबरे यांनी जे काही पुण्यामध्ये काम केलेलं आहे किंवा त्यांचं जे काही आतापर्यंतच काम आहे
कुठल्याही पक्षाकडून त्यांना सहजरित्या पक्षात स्थान दिलं जाईल इतर कुठल्याही पक्षाकडून, अशा पद्धतीने त्यांनी ऑलरेडी काम करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर इतर बऱ्यापैकी सर्वच पक्षांबरोबर त्यांचे असलेले संबंध सुद्धा चांगले आहेत. म्हणजे अशा एकही पक्ष नाही ज्या पक्षाबरोबर त्यांचे चांगले संबंध नाहीत किंवा त्यांचे सहकारी, त्यांचे मित्र या पक्षांमध्ये नाहीयेत, असं कुठल्याच पक्षाच्या बाबतीत नाहीये. त्यामुळे त्यांना ज्या पक्षांचे ऑफर आहेत, हे पक्ष नेमके कुठले आहेत आणि त्या खरंच तशा पद्धतीच्या कुठल्या ऑफरचा विचार करतायत का, याविषयी सुद्धा त्या कदाचित उद्या जाहीर करतील. मात्र या सगळ्याच्या नंतर जरी विरोधी पक्षात असल्या तरी सुद्धा ठाकरे गटाच्या उपनेत्या असणाऱ्या सुषमा अंधारे या सुद्धा रुपाली पाटील यांच्या अगदी जवळच्या मैत्रीण आहेत आणि त्यांनी सुद्धा असंच सांगितलं की मुळात शुद्ध चारित्र्याची क्लीन अगदी सगळं कॅरेक्टर असणारी ही महिला नेता आहे. त्यामुळे या महिला नेत्याला कुणीही आपल्या पक्षात स्थान द्यायला इच्छुक असेल, ईडी, सीबीआय किंवा कुठलीही क्रिमिनल केस त्यांच्यावरती दाखल नाहीये, कुठल्याही पद्धतीच्या घोटाळ्यात कधी नाव आलेलं नाहीये, असं असल्यामुळे त्या जर कुठल्याही पक्षात जात असतील तर त्याच पक्षासाठी ती चांगली गोष्ट असेल. त्यामुळे आमच्याही पक्षात आल्या तरी अर्थात त्यांचं स्वागतच असेल. अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर अगदी म्हणजे काँग्रेसच्या संगीता तिवारी असतील त्या सुद्धा वेळोवेळी हेच म्हणत आल्यात की रुपाली पाटील यांच्यावर त्यांच्या पक्षातून कदाचित अन्याय होतोय आणि त्या अगदी दमदार नेत्या वगैरे आहेत, असं वेळोवेळी त्यांच्याबद्दल बोललं गेलंय. त्यामुळे त्यांना ज्या काही पक्षांच्या ऑफर आहेत त्या ऑफरवरती सुद्धा त्या कदाचित विचार करू शकतात आणि उद्या त्यांची जी काही भूमिका असेल त्या ती जाहीर करणार आहेत. मुळात अजितदादांना भेटणं यासाठी गरजेचं होतं की ज्यावेळी या सगळ्या फेरनियुक्त्या झाल्या आणि याविषयीच्या बातम्या बाहेर आल्या त्यानंतर असं देखील सूत्रांकडून सांगितलं गेलं होतं की या ज्या काही फेरनियुक्त्या केलेल्या आहेत याविषयी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख असलेल्या अजितदादांना कुठलीच माहिती नव्हती. या नियुक्त्या ज्या आहेत त्या खालच्या पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे अजितदादांच्या नंतरची जी फळी आहे पदाधिकाऱ्यांची त्यांच्याकडून घेण्यात आलेला हा सगळा निर्णय होता, फेरनियुक्त्यांचा निर्णय, आणि अजितदादांना याविषयीची कुठलीच माहिती नाही असं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे खरंच अजितदादांना याविषयीची माहिती नव्हती का, की दादांच्या संमतीने या सगळ्या फेरनियुक्त्या करण्यात आल्या, याविषयीची सविस्तर चर्चा उद्या रुपाली पाटील या करणार आहेत आणि त्याच्यानंतर नेमकं त्या काय भूमिका घेतात ह्या भूमिकेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे रुपाली चाकणकर ज्यांच्याकडे ऑलरेडी 2 पदं होती. सगळ्यात पहिल्यांदा महिला प्रदेशाध्यक्ष पद होतं, त्यानंतर महिला आयोगाचं अध्यक्ष पद होतं आणि त्यानंतर आता प्रवक्ते पदही त्यांच्याकडे आलंय. मुळात रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाचं अध्यक्ष पद जर आपण पाहिलं, त्यांचा कार्यकाळ जर पाहिला तर त्या प्रचंड वादग्रस्त राहिलेल्या आहेत. वेळोवेळी त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीच्या अनेक पद्धतीच्या खरं तर टीका टिप्पण्या केल्या गेल्या आहेत. अनेक महिलांची मोठमोठी प्रकरणं राज्यात घडून गेली, ज्या प्रकरणांमध्ये महिला आयोगानं समोर येऊन कुठेतरी न्यायाची भूमिका बजावण्याचा सगळ्यांना अपेक्षा होती. मात्र त्या अपेक्षेवरती महिला आयोग ठाम उतरलं असं म्हणता येणार नाही. अगदी वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, त्यानंतर झालेली अनेक प्रकरणं असतील, महिला अत्याचारांची प्रकरणं असतील, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतील किंवा आत्ता झालेलं फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्याचं प्रकरण असेल, अनेक प्रकरणांमध्ये कुठेतरी वादग्रस्त वक्तव्य करणं किंवा ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या चारित्र्याचं हनन करण्यासारखे स्टेटमेंट्स करणं हे या आधी सुद्धा रुपाली चाकणकर यांच्याकडून झालेलं आहे. त्यामुळे महिला आयोगाचं अध्यक्षपद हे इतकं जबाबदार पद असताना अशा पदावरती बसून महिलांना न्याय द्यायचा सोडून कुठेतरी पुरुषांची भूमिका त्यांची बाजू घेऊन रुपाली चाकणकर बोलतात असा वेळोवेळी त्यांच्यावरती अशा पद्धतीने आरोप केले गेले, टीका केली गेली आहे. या सगळ्याच्या नंतर अनेकदा त्यांचा राजीनामा मागितला गेला, मात्र अर्थातच त्यांचा राजीनामा त्यांनीही दिला नाही किंवा पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना तो मागितलाही नाही. सत्ताधाऱ्यांपैकी कुणीही तो मागितला नाही. त्यामुळे मुळात रुपाली चाकणकर यांना इतकं फेवर का केलं जात आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ऑलरेडी 2 पदं असल्यामुळेच इतर अनेक जण नाराज होते रुपाली चाकणकरांकडे जी 2 पदं होती. त्यानंतर आता रुपाली चाकणकरांकडे चक्क 3 पदं आहेत. एकाच व्यक्तीला 3 पदं देण्याची गरज काय पडलेली आहे या पक्षाला, अशा पद्धतीने अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. पक्षात इतके दिग्गज नेते आहेत, इतके प्रसिद्ध चेहरे आहेत, निवडणुका खरं तर डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीने आणखी कुणालाही या संधी दिल्या जाऊ शकत होत्या. मात्र पुन्हा एकदा 3रं पद रुपाली चाकणकरांना का दिलं गेलं असा प्रश्न विरोधकांकडून आणि सर्वसामान्य जनतेकडून सुद्धा उपस्थित केला जातोय. त्यामुळे या सगळ्यावर अजित पवारांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी उद्या रुपाली पाटील ज्या आहेत त्या अजितदादांना भेटतील आणि त्यानंतरची त्यांची भूमिका जाहीर करतील. दुसरीकडे जरी रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर हे युद्ध चालू असलं तरी सुद्धा असं देखील पाहायला मिळतंय की राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये जे जे कोणी बोलतात त्यांचा आवाज दाबला जातोय का, असा एक प्रश्न सर्रास उपस्थित केला जातोय.
कारण आहे दोन नेत्यांचं. एक तर आहेत रुपाली पाटील, दुसरे नेते आहेत आमदार असलेले अमोल मिटकरी. मुळात अमोल मिटकरींची आतापर्यंतची संपूर्ण कारकीर्द जर आपण पाहिली, अजितदादांवर जेव्हा जेव्हा टीका झालेली आहे, पक्षावर जेव्हा जेव्हा टीका झाली, प्रत्येक वेळेस अमोल मिटकरी समोर येतात, या टीकेला सडेतोड असं उत्तर देतात, विरोधकांना अनेकदा कुठेतरी टांगणीवरती धरतात, त्यांच्यावर हल्लाबोल चढवतात. आणि असं सगळं असताना अमोल मिटकरी, ज्यांची ऑलरेडी आमदारकीची टर्म आता संपत आली आहे, आणि अशा वेळी त्यांच्याकडून त्यांचं प्रवक्तेपद काढून का घेतलं, हा आणखी एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जे जे कोणी पक्षामध्ये बोलतात त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने कुठेतरी पक्ष भूमिका घेताना पाहायला मिळतोय का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. याच अनुषंगाने अमोल मिटकरी यांनी एक पोस्टही केलेली होती. ही पोस्ट त्यांनी आजच केली. आपण जर बघितलं तर काल सायंकाळच्या सुमारासची ही पोस्ट आहे. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की दुनिया दौड़ने वालों की है लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है. त्यामुळे या पोस्टच्या माध्यमातून सुद्धा अमोल मिटकरी हेच सांगताना पाहायला मिळतात की जरी या प्रवक्ते पदावरून त्यांचं नाव हटवलेलं असलं, प्रवक्तेपद त्यांच्याकडे नसलं, तरी सुद्धा अजूनही ते या रेसमध्ये आहेत. संयम त्यांनी बाळगलेला आहे. नेमकं त्यांना सुद्धा या पदावरून का हटवलं गेलं याविषयी ते सुद्धा माहिती घेणार आहेत. आणि त्यांची जी काही नाराजी आहे या एका शेअरच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. त्यामुळे अजित पवार पक्षामध्ये हे नेमकं का चालू आहे असे प्रश्न उपस्थित होतात. दुसरीकडे पक्षात जे काही चालू आहे यातल्या अनेक गोष्टी अजितदादांना माहीतच नाहीयेत असं सुद्धा म्हटलं जात आहे. त्यामुळे मुळात पक्षाच्या प्रमुख असलेल्या नेत्याला जर या गोष्टी माहीत नसतील तर हे सगळे निर्णय नेमकं घेताय कोण? पक्षात हे जे काही सध्या सुरू असलेला गदारोळ आहे किंवा अंतर्गत जे काही कलह चालू आहेत, गृह कलह चालू आहेत, हे गृह कलह नेमके कुणामुळे होतात, हे सॉल्व्ह कोण करणार, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले पाहायला मिळतात. अजित पवार गटामध्ये बोलणाऱ्यांची तोंड दाबली जातात का असे प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्याचीच उत्तरं खरं तर आता ज्या ज्या नेत्यांना अशा पद्धतीने फटका बसलाय, अर्थात अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली पाटील असतील, त्यांनी ही सगळी उत्तरं देणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. दुसरीकडे अजित पवारांचा पक्ष तिसराच कोणीतरी नेता कॅप्चर करतोय का अशी टीका गेल्या अनेक दिवसांपासून होतीये. हा नेता नेमका कोण, आणि खरंच अजित पवार गटामध्ये अशा पद्धतीने काही सुरू आहे का असे प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलेले पाहायला मिळतात, ज्याची उत्तरं या पक्षातल्या नेत्यांनाच द्यावी लागणार आहेत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.